नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक जनरल थोडंसं डिस्कशन करणार आहोत। आपण सुरुवातीपासून जो सिलेबस सुरू केलेला आहे आपला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये, तर आपण सुरुवातीला स्टडी केलं आहे सेमीकंडक्टर डायोड हा युनिट, तो 14 मार्क्सचा युनिट होता। सेमीकंडक्टर डायोडमध्ये आपण स्टडी केलं डिफरंट टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर डायोड्स and their materials, energy band theory and effect of temperature, construction, symbol, working principle, applications, forward reverse biasing of PN junction diode, Zener diode। त्यानंतर आपण काही स्पेशल टाइप्स ऑफ डायोड स्टडी केलेत, जसे की लाईट इमिटिंग डायोड असेल, फोटो डायोड असेल। ओके, तर हा युनिट आपल्याला 14 मार्क्ससाठी होता। त्यानंतर आपण स्टडी केलं ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड, सेकंड युनिट 16 मार्क्सचा आहे, ज्यामध्ये आपण स्टडी केलं की डायोडचे ॲप्लिकेशन्स काय आहे। तर डायोड हा रेक्टिफायर सर्किटमध्ये यूज केला जातो। ओके, तर मग रेक्टिफायर म्हणजेच काय? मग ते रेक्टिफायरमध्ये 3 टाइप्स आहेत, एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर। आपण त्याचे सर्किट डायग्राम, आउटपुट वेव्हफॉर्म, पॅरामीटर्स ऑफ रेक्टिफायर स्टडी केलेत, इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आपण त्याचे आउटपुट वेव्हफॉर्म स्टडी केले। त्यानंतर डिफरंट पॅरामीटर्स ऑफ रेक्टिफायर स्टडी केलेत, जसे की DC व्होल्टेज, करंट, रिपल फॅक्टर, पीक इन्व्हर्स व्होल्टेज, ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर, इफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी केल्यात। त्यानंतर आपण रेक्टिफायरचं आउटपुटमध्ये 100% DC सप्लाय भेटला नाही, म्हणून आपण काय केलं, त्याला फिल्टर अप्लाय केलं। मग फिल्टर स्टडी केलं आपण, तर फिल्टरमध्ये पुन्हा कॅपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर, LC फिल्टर, पाय फिल्टर, ओके, या वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आपण यामध्ये स्टडी केले। त्यानंतर आपण थर्ड युनिट चालू केला, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, 18 मार्क्सचा युनिट होता। त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की BJT इज अ करंट कंट्रोल डिवाइस, व्हाय BJT इज कॉल्ड एज द बायपोलर जंक्शन बायपोलर। ओके, त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स बघितले आपण, जसे की PNP आणि NPN ट्रान्झिस्टर, त्याचे सिम्बॉल स्टडी केलेत। त्यानंतर कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर आपण स्टडी केले, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर, त्याचे NPN आणि PNP ट्रान्झिस्टर घेऊन आपण डायग्राम स्टडी केल्यात। करंट गेन स्टडी केला, ज अल्फा, बीटा, गॅमा। अल्फा इज अ करंट गेन डिनोटेड फॉर द कॉमन बेस कॉन्फिगरेशन, बीटा इज द करंट गेन फॉर द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, गॅमा इज द करंट गेन फॉर द कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन। ओके, त्यानंतर आपण BJT बायसिंग स्टडी केलं, जसे की DC लोड लाईन असेल, ऑपरेटिंग पॉईंट असेल, स्टॅबिलायझेशन, थर्मल रनअवे, टाइप्स ऑफ बायसिंग, फिक्स बायसिंग, व्हेरिएबल बायसिंग, इमिटर फीडबॅक, व्होल्टेज डिवायडर बायसिंग। ओके, हे आपण थर्ड युनिटमध्ये स्टडी केलं आहे। चौथ्या युनिटमध्ये आपण स्टडी केलं फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, FET। FET 2 टाईपचे आहेत, एक आहे जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, दुसरा आहे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर। मग आपण या युनिटमध्ये स्टडी केलं व्हाय इट इज कॉल्ड एज द फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, इट इज अ युनिपोलर डिवाइस म्हटलेलं आहे, ऑपरेशन इज परफॉर्म ड्यू टू द ओनली वन चार्ज कॅरियर्स, आयदर इलेक्ट्रॉन्स ऑर होल्स। त्यानंतर आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या बायसिंग बघितल्या, सोर्स सेल्फ बायस असेल, ड्रेन टू सोर्स बायस असेल, FETचे काही ॲप्लिकेशन्स आपण स्टडी केलेत, सिम्बॉल स्टडी केला, P चॅनल, N चॅनल जे FET आपण स्टडी केला। त्यानंतर आपण मॉस्फेट स्टडी केला, मॉस्फेटमध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, वर्किंग प्रिन्सिपल अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनहान्समेंट अँड डिप्लेशन टाईप मॉस्फेट स्टडी केला, त्याचे सिम्बॉल्स बघितलेत। ओके, आता आपल्याला शेवटचा युनिट स्टडी करायचा आहे, ज्याचं नाव आहे रेग्युलेटर्स अँड पॉवर सप्लाय, 10 मार्क्सचा युनिट आहे। आता रेग्युलेटर्स आणि पॉवर सप्लायमध्ये आता आपण पहिला आणि दुसरा युनिट स्टडी केला बघा, सेमीकंडक्टर आणि त्याचे ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड।
डायोडच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण काय स्टडी केलं, तर रेक्टिफायर सर्किट आणि फिल्टर सर्किट स्टडी केलं, बरोबर. आपण काय बघितलं की रेक्टिफायरचं आउटपुट हे 100% DC सप्लाय नाही आहे, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये AC कंपोनंट्स प्रेझेंट आहेत, त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण फिल्टर अप्लाय केलं आहे. मग फिल्टरचं आउटपुट काय बघितलं आपण, इट इज नॉट अ कॉन्स्टंट DC सोर्स और DC सप्लाय. आपल्याला DC सप्लाय मिळाला आहे पण तो कॉन्स्टंट सप्लाय मिळालेला नाही आहे, तर आपल्याला त्याला कॉन्स्टंट करायचं आहे. कॉन्स्टंट करायचं आहे म्हणजे रेग्युलेट करायचं आहे. जर आपल्याला 20 व्होल्ट पाहिजे आणि ते जर 15 ते 25 व्होल्टच्या रेंजमध्ये कमी जास्त सप्लाय होत असेल तर सर्किटमध्ये आपल्याला त्याला वापरता येणार नाही, ॲप्लिकेशनमध्ये आपण त्याचा यूज करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला रेग्युलेटेड पॉवर सप्लाय स्टडी करावा लागणार आहे. मग बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय कोणती आहे, ते एकदम सिंपल डायग्राम आहेत. पहिल्यांदा आपण रेक्टिफायर स्टडी करत असताना 230 व्होल्ट इनपुट दिलं, बरोबर. 230 व्होल्ट इनपुट दिल्यानंतर ते इनपुट आपण ट्रान्सफॉर्मरला दिलं, ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट आपण रेक्टिफायरला दिलं, रेक्टिफायरचं आउटपुट आपण फिल्टरला दिलं. आता फिल्टरचं आउटपुट आपण कोणाला देतोय, व्होल्टेज रेग्युलेटरला देतोय आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट आपण लोडला अप्लाय करतोय, बरोबर. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. ही आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड स्टडी करत असताना स्टडी केलेली डायग्राम आहे. ओके, तरी आपण त्या डायग्रामला पुन्हा स्टडी करूया. आता बघा, तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. अनरेग्युलेटेड म्हणजेच काय, कॉन्स्टंट नसणारा आपण असं म्हणू त्याला थोडा वेळ, बरोबर. आता दोन टाईपचे पॉवर सप्लाय आहे, एक आहे रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, दुसरा आहे अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. रेग्युलेटेड पॉवर सप्लायचं आउटपुट हे कॉन्स्टंट DC सप्लाय भेटतो. अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायचं आउटपुट आपल्याला कॉन्स्टंट DC सप्लाय भेटत नाही. डायग्राम बघा, आपण इनपुट अप्लाय केलं ट्रान्सफॉर्मरला, ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट सेकंडरी वाइंडिंगचं आउटपुट आपण रेक्टिफायरला दिलं आहे, रेक्टिफायरचं आउटपुट आपण फिल्टरला दिलं आहे, फिल्टरचं आउटपुट आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटरला दिलं आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट आपण लोडला अप्लाय केलेलं आहे, बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी प्रत्येक स्टेजेसचं आउटपुट किंवा फंक्शन आपल्याला माहिती आहे. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय आहे, ट्रान्सफॉर्मर इज यूज टू कन्वर्ट हाय व्होल्टेज इनटू लो व्होल्टेज. आपण 230 व्होल्ट अप्लाय केलं आहे, त्या हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करतो. ते लो व्होल्टेज AC सप्लाय तो कुणाला अप्लाय केला आहे तुम्ही, रेक्टिफायरला. रेक्टिफायर सर्किटचं ॲप्लिकेशन आहे, रेक्टिफायरचं ॲप्लिकेशन आहे. रेक्टिफायर इज अन इलेक्ट्रॉनिक डिवाइस विच यूज टू कन्वर्ट AC सिग्नल इनटू पल्सेटिंग DC सिग्नल. दिस इज कॉल्ड एज द रेक्टिफायर और फंक्शन ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायर हा AC सिग्नलला पल्सेटिंग DC सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे नॉट 100% DC सप्लाय. मग त्यामध्ये काही प्रमाणामध्ये अनवॉन्टेड AC सिग्नल प्रेझेंट असतो. मग रेक्टिफायरच्या आउटपुटमधील अनवॉन्टेड AC सिग्नल रिमूव्ह करण्याचं काम हा फिल्टर करत असतो. मग फिल्टरचं फंक्शन काय आहे, फिल्टर इज यूज टू रिमूव्ह दी अनवॉन्टेड AC सिग्नल प्रेझेंट इन द आउटपुट ऑफ अ रेक्टिफायर. दिस इज कॉल्ड एज द रिपल. मग फिल्टर काय करतो, जे अनवॉन्टेड AC सिग्नल प्रेझेंट आहे त्याला रिमूव्ह करायचं काम करतो. म्हणजे फिल्टरचं आउटपुट हे 100% DC सप्लाय भेटतो आपल्याला, पण तो कॉन्स्टंट नसतो, म्हणून त्याला अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं म्हटलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय. ओके, आता रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय स्टडी करण्यासाठी आपल्याला जो आउटपुटचा ब्लॉक आहे तो व्होल्टेज रेग्युलेटर आपल्याला त्या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. व्होल्टेज रेग्युलेटर इज अ डिवाइस डिझाईन टू मेंटेन द आउटपुट व्होल्टेज ऑफ पॉवर सप्लाय नियरली कॉन्स्टंट. व्होल्टेज रेग्युलेटरचं काम काय आहे, पॉवर सप्लायचं आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्याचं काम तो करतो. इट कॅन बी रिगार्डेड ॲज अ क्लोज लूप सिस्टीम बिकॉज it monitors the output voltage and generates the control signal to increase or decrease the supply voltage
as necessary to compensate for any change in the output voltage. The purpose of voltage regulator is to eliminate any output voltage variation that might occur because of change in load, change in supply voltage or change in temperature. व्होल्टेज रेग्युलेटरचं फंक्शन काय आहे, तर फिल्टरचं जे आउटपुट आहे त्याला कॉन्स्टंट ठेवण्याचं काम तो करतो. फिल्टरचं आउटपुट चेंज कशामुळे होऊ शकतं, तर पॅरामीटर्स कोणते कोणते डिपेंडंट आहेत, तर एक आहे टेम्परेचर, दुसरा आहे इनपुट सिग्नल व्हॅरी झाला तर, दुसरा पॅरामीटर आहे जर समजा तुमचे लोड व्हॅरी झाला तर तो चेंज होऊ शकतो. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर. आता बघा तुम्हाला इथे एक डायग्राम दिसतंय बघा, रेग्युलेटेड पॉवर सप्लायची. त्यामध्ये AC इनपुट व्होल्टेज अप्लाय केलं आहे रेक्टिफायरला, रेक्टिफायरचं आउटपुट तुम्ही फिल्टरला दिलं आहे, फिल्टरचं आउटपुट व्होल्टेज रेग्युलेटरला दिलं आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट आपण लोडला अप्लाय केलं आहे. एकदम सिम्पल फंडामेंटल आहे. ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट हाय व्होल्टेज इंटू लो व्होल्टेज, रेक्टिफायर कन्वर्ट AC signal into pulsating DC signal, filter remove unwanted AC signal present in the output of rectifier, it provides the suitable DC source of energy or DC supply. Voltage regulator is used to maintain the constant output voltage, DC constant output voltage. Okay, this is the fundamental of a regulated power supply. ओके, दिस इज द ब्लॉक डायग्राम. आता या ब्लॉक डायग्रामच्या ठिकाणी तुम्ही सर्किट डायग्राम ड्रॉ करू शकता. आपण उद्याच्या लेक्चरला सर्किट डायग्राम स्टडी करूयात. म्हणजे ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायरमध्ये तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर वापरू शकता. फिल्टरमध्ये तुम्ही कॅपॅसिटर, इंडक्टर, LC, पाय फिल्टर कुठलाही तुम्ही वापरू शकता. आणि व्होल्टेज रेग्युलेटर, आपल्याला व्होल्टेज रेग्युलेटर या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. जसं की जुनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर आहे, ट्रान्झिस्टर सिरीज अँड शंट रेग्युलेटर आहे. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.